नमस्कार मंडळी. फास्ट ट्रॅक जीके रिव्हिजन मध्ये स्वागत. आपण आजपासून सिरीज सुरू करताय फास्ट ट्रॅक रिव्हिजन, ज्यामध्ये सर्व विषयातील महत्त्वाच्या पॉईंटचे वन लाइनर क्वेश्चन आपण 50, 100 आणि 200 या व्हिडिओ मार्फत पूर्ण करणार आहोत. जे विद्यार्थी पोलीस भरती, तलाठी किंवा इतर सरळ सेवा देत असेल त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त सिरीज राहणार आहे. चला सुरुवात करूया. आज पाहू आपण भारतीय संविधानातील भाग 3 मूलभूत अधिकार कलम 12 ते 35 मधील 100 वन लाइनर प्रश्न आणि उत्तरे. सुरुवातीला पाहू आपण सामान्य परिचय आणि स्वरूप यावर काही प्रश्न. पहा पहिला प्रश्न, मूलभूत अधिकारांचा समावेश संविधानाच्या कोणत्या भागात आहे? तर मूलभूत अधिकारांचा समावेश भाग 3 मध्ये आहे. भाग 3 हा भारताचे काय म्हटले जाते? तर खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. भाग 3 हा भारताचा मॅग्ना कार्टा किंवा महाधिकार पत्र असे म्हटले जाते. प्रश्न तिसरा, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांनी प्रेरणा कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली? तर अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्स मधून. प्रश्न चौथा, भाग 3 आणि भाग 4 ला संविधानाची काय म्हटले जाते? तर आंतररचना, कॉन्शियन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रश्न पाचवा, मूलभूत अधिकार व्यक्तीच्या कोणत्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत? तर बौद्धिक, नैतिक आणि आध्यात्मिक. प्रश्न सहावा, लोकशाहीत मूलभूत अधिकार कशासाठी आवश्यक मानले जाते? तर व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या आणि अधिकारांच्या रक्षणासाठी. प्रश्न क्रमांक 7, मूलभूत अधिकार कोणाच्या मनमानी कारभाराविरुद्ध संरक्षण देतात? तर राज्याच्या. नंतर प्रश्न 8, मूलभूत अधिकारांचे स्वरूप कसे आहे? तर ते न्यायप्रविष्ट आहेत. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रश्न क्रमांक 9, आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित केले जाऊ शकतात का? तर होय, काही अपवाद वगळता. मूलभूत अधिकारांचे किती गट आहेत? तर 6. आता पाहू आपण कलम 12 आणि 13 राज्य आणि कायद्याची व्याख्या. प्रश्न 11, राज्य स्टेट या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? तर कलम 12 मध्ये. कलम 12 नुसार राज्य मध्ये कोणाचा समावेश होतो? तर भारत सरकार, संसद, राज्य सरकारे, विधिमंडळे आणि सर्व स्थानिक व इतर प्राधिकारी. प्रश्न 13, मूलभूत अधिकारांशी विसंगत कायदे रद्दबातल करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर कलम 13 मध्ये. न्यायालयीन पुनर्विलोकन जी शक्ती कोणत्या कलमातून प्राप्त होते? तर कलम 13 मधून. प्रश्न क्रमांक 15, कायदे लॉ या संज्ञेत कोणाचा समावेश होतो? तर संसद किंवा विधिमंडळाने बनवलेले कायदे, वटहुकूम, आदेश आणि नियम इत्यादी. प्रश्न क्रमांक 16, मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास कोणता कायदा शून्यवत म्हणजेच वाईड ठरवला जातो? तर उल्लंघन करणाऱ्या मर्यादेपर्यंत तो कायदा शून्यवत ठरवतो. प्रश्न क्रमांक 17, 24व्या घटनादुरुस्तीने संसदेला काय अधिकार दिला? तर मूलभूत अधिकारांसह संविधानाच्या कोणत्याही भागात सुधारणा करण्याचा. महत्त्वाचा पॉईंट आहे. नंतर प्रश्न क्रमांक 18, केशवानंद भरती खटल्यात 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणता सिद्धांत मांडला? तर मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर सिद्धांत. प्रश्न क्रमांक 19, न्यायालयीन पुनर्विलोकन हे संविधानाच्या कोणत्या संरचनेचा भाग आहे? तर मूलभूत रचनेचा. प्रश्न क्रमांक 20, कलम 13 नुसार कायदा या व्याख्येत घटनादुरुस्तीचा समावेश होतो का? तर सामान्यतः नाही. केशवानंद भारती खटल्यानुसार घटनादुरुस्तीला आव्हान देता येते जर ती मूलभूत संरचनेला धक्का लावत असेल तर. प्रश्न क्रमांक 21, आता पाहू आपण समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 यावरील काही प्रश्न. समानतेचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये आहे? तर कलम 14 ते 18. प्रश्न क्रमांक 22, कायद्यासमोर समानता हे तत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे? तर ब्रिटन. प्रश्न क्रमांक 23, कायद्याचे समान रक्षण हे तत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे? तर अमेरिका. प्रश्न क्रमांक 24, कायद्याचे राज्य या तत्वाचा मुख्य अर्थ काय? तर कोणीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. प्रश्न क्रमांक 25, कलम 14 मधील समानतेच्या नियमाला कोणते पद अपवाद आहे? तर राष्ट्रपती आणि राज्यपाल, कलम 361 नुसार. प्रश्न क्रमांक 26, धर्म, वंश, जात, लिंग आणि किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करणारे कलम कोणते? तर कलम 15. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, स्त्रिया आणि मुलांसाठी विशेष तरतूद करण्याची मुभा कोणत्या कलमात आहे? तर कलम 15(3) मध्ये. प्रश्न क्रमांक 28, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गासाठी
विशेष तरतूद कोणत्या कलमांतर्गत केली जाते? तर कलम 15(4) मध्ये. प्रश्न क्रमांक 29. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधीचे कलम कोणते? तर कलम 16. प्रश्न क्रमांक 30. क्रीमी लेअर ही संकल्पना कोणत्या वर्गासाठी लागू आहे? तर इतर मागासवर्गीय ओबीसी. प्रश्न क्रमांक 31. अस्पृश्यतेचे निर्मूलन कोणत्या कलमाने केले जाते? तर कलम 17. प्रश्न क्रमांक 32. अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या संविधानात दिली आहे का? तर नाही. प्रश्न क्रमांक 33. नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 कशासाठी बनवला गेला? तर अस्पृश्यता पाळणे हा दंडनीय गुन्हा ठरवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 34. पदव्यांची समाप्ती कोणत्या कलमात आहे? तर कलम 18 मध्ये. प्रश्न क्रमांक 35. राज्य कोणत्या 2 क्षेत्राव्यतिरिक्त पदव्या देऊ शकत नाही? तर एक लष्करी, दुसरं शैक्षणिक. प्रश्न क्रमांक 36. भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार कलम 18 चे उल्लंघन करतात का? तर नाही, कारण त्या पदव्या नाहीत, पुरस्कार आहेत. प्रश्नांचे जे पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवा चला. प्रश्न क्रमांक 37. परदेशी राजाकडून पदवी स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकाला कोणाची संमती लागते? तर राष्ट्रपतींची. प्रश्न क्रमांक 38. पहा प्रश्न क्रमांक 38. समानतेचा अधिकार परदेशी व्यक्तींना लागू आहे का? तर होय, कलम 14 लागू आहे, शत्रू देशाचे नागरिक वगळता. प्रश्न क्रमांक 39. कायद्याचे समान संरक्षण हे तत्व सकारात्मक आहे की नकारात्मक? तर सकारात्मक. प्रश्न क्रमांक 40. कायद्यासमोर समानता हे तत्व सकारात्मक आहे की नकारात्मक? तर नकारात्मक. पहा, कायद्यासमोर समान रक्षण हे तत्व काय आहे? सकारात्मक. कायद्यासमोर समानता हे सकारात्मक आहे का? तर नकारात्मक. आता पाहू आपण स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22 यावरील प्रश्न. प्रश्न क्रमांक 41. कलम 19 अन्वये नागरिकांना किती प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे? तर उत्तर 6 प्रकारच्या. कलम 19 नुसार नागरिकांना 6 प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19(1) मध्ये. प्रश्न क्रमांक 43. शांततापूर्वक आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19(a)(ब) मध्ये. प्रश्न क्रमांक 44. संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19(a)(c) मध्ये. प्रश्न क्रमांक 45. भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19(1)(d) मध्ये. प्रश्न क्रमांक 46. भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? तर कलम 19(a)(e) मध्ये. प्रश्न क्रमांक 47. संपत्तीचा अधिकार कलम 19(1)(f) कोणत्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आला? तर 44व्या घटनादुरुस्तीने 1978. प्रश्न क्रमांक 48. कोणताही व्यवसाय, व्यापार, धंदा करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 19(1)(g) मध्ये. प्रश्न क्रमांक 49. कलम 19 मधील स्वातंत्र्यावर राज्य निर्बंध घालू शकते का? तर होय, वाजवी निर्बंध. आणि प्रश्न क्रमांक 50. प्रेसचे स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ प्रेस कोणत्या कलमात अंतर्भूत आहे? तर कलम 19(1)(a) मध्ये. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. प्रश्न क्रमांक 51. अपराधाबद्दल दोषसिद्धीबाबत संरक्षण कोणते कलम देते? कलम 20. प्रश्न क्रमांक 52. एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा नाही हे तत्व कोणत्या कलमात आहे? कलम 20(2) मध्ये. प्रश्न क्रमांक 53. स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती करण्यास मनाई कोणत्या कलमात आहे? तर कलम 20(3). प्रश्न क्रमांक 54. कार्योत्तर कायदा एक्स पोस्ट फॅक्टो लॉ लागू करण्यास मनाई कोणत्या कलमात आहे? कलम 20(1). प्रश्न क्रमांक 55. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण कोणते कलम करते? कलम 21. प्रश्न क्रमांक 56. कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया वगळता कोणालाही जीवितापासून वंचित करता येणार नाही हे कोणत्या कलमात आहे? तर कलम 21. प्रश्न क्रमांक 57. मनेका गांधी खटल्यात 1978 सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 मध्ये कोणती संकल्पना जोडली? तर कायद्याची योग्य प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 58. स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार कोणत्या कलमाचा भाग मानला जातो? तर कलम 21. प्रश्न क्रमांक 59. शिक्षणाचा अधिकार 6 ते 14 वर्ष कोणत्या कलमात आहे? तर 21(a) मध्ये. प्रश्न क्रमांक 60. 86व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये कोणता अधिकार जोडला? तर शिक्षणाचा अधिकार.
प्रश्न क्रमांक 61, अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत कोणासमोर हजर करणे बंधनकारक आहे? तर दंडाधिकारी. प्रश्न क्रमांक 62, अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण कोणते कलम देते? कलम 22. प्रश्न क्रमांक 63, प्रतिबंधक स्थानबद्धता अंतर्गत एका व्यक्तीला जास्तीत जास्त किती काळ कोठडीत ठेवता येते? तर 3 महिने. प्रश्न क्रमांक 64, टाडा आणि पोटा हे कायदे कोणत्या प्रकारच्या अटकेशी संबंधित आहे? तर प्रतिबंधक स्थानबद्धता. प्रश्न क्रमांक 65, कलम 20 आणि 21 आणीबाणीत निलंबित होतात का? तर नाही. 44व्या घटनादुरुस्तीनुसार ते निलंबित होत नाही. आता पाहू आपण शोषणाविरुद्ध अधिकार कलम 23 ते 24. प्रश्न क्रमांक 66, मानवी तस्करी आणि वेठबिगारीस मनाई करणारे कलम कोणते? तर कलम 23. प्रश्न क्रमांक 67, वेठबिगारी म्हणजे काय? तर मोबदल्याशिवाय किंवा कमी मोबदल्यात सक्तीने काम करवून घेणे. प्रश्न क्रमांक 68, 14 वर्षाखालील मुलांना कारखान्यात काम करण्यास मनाई करणारे कलम कोणते? कलम 24. प्रश्न क्रमांक 69, बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा कधी संमत झाला? तर 1986 मध्ये. प्रश्न क्रमांक 70, कलम 23 आणि 24 हे अधिकार कोणाविरुद्ध उपलब्ध आहेत? तर राज्य आणि खासगी व्यक्तीविरुद्ध. आता पाहू आपण धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28. प्रश्न क्रमांक 71, सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण करण्याचा अधिकार कोणत्या कलम देते? तर कलम 25. प्रश्न क्रमांक 72, शिखांना कृपान बाळगण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे? तर कलम 25. प्रश्न क्रमांक 73, धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य कोणत्या कलमात आहे? कलम 26. प्रश्न क्रमांक 74, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य या कारणास्तव धार्मिक स्वातंत्र्यावर निर्बंध घालता येतात का? तर होय. प्रश्न क्रमांक 75, विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्यापासून स्वातंत्र्य कोणते कलम देते? तर कलम 27. प्रश्न क्रमांक 76, सरकारी पैशातून चालवल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येते का? तर नाही. कलम 28 नुसार. प्रश्न क्रमांक 77, धर्म प्रसारामध्ये सक्तीचे धर्मांतर करण्याचा अधिकार समाविष्ट आहे का? तर नाही. प्रश्न क्रमांक 78, धार्मिक संस्थांना मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे का? तर होय. कलम 26 नुसार. प्रश्न क्रमांक 79, धार्मिक कारणास्तव सरकारी निधीचा वापर करण्यास मनाई कोणत्या कलमात आहे? तर कलम 27. प्रश्न क्रमांक 80, धर्माच्या आचरणासाठी हिंदू धार्मिक संस्था कोणासाठी खुल्या केल्या जाऊ शकतात? तर सर्व हिंदू वर्गांसाठी. आता पाहू आपण सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 29-30. अल्पसंख्याकांचा हितसंबंधाचे संरक्षण कोणते कलम करते? कलम 29. प्रश्न क्रमांक 82, कोणत्याही नागरिकाला त्याची भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर कलम 29(1) मध्ये. प्रश्न क्रमांक 83, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश नाकारताना धर्म, वंश, जात, भाषा यावर भेदभाव करण्यास मनाई कोणत्या कलमात आहे? कलम 29(2) मध्ये. प्रश्न क्रमांक 84, अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 30 मध्ये. प्रश्न क्रमांक 85, कलम 30 मध्ये अल्पसंख्याकांचे कोणते 2 प्रकार सांगितले आहेत? तर धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक. आता पाहू आपण काही घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम 32 यावरील प्रश्न. प्रश्न क्रमांक 86, मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? कलम 32 मध्ये. प्रश्न क्रमांक 87, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटले आहे? कलम 32. प्रश्न क्रमांक 88, मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय काय जारी करू शकते? तर प्राधिलेख किंवा रिट्स. प्रश्न क्रमांक 89, प्रश्न बंदी प्रत्यक्षीकरण रिट्सचा अर्थ काय? तर शरीरासह हजर करणे. प्रश्न क्रमांक 90, सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी कोणता रिट्स जारी केला जातो? तर परमादेश. प्रश्न क्रमांक 91, कनिष्ठ न्यायालय अधिकार क्षेत्राबाहेर काम केल्यास कोणता रिट जारी होतो? तर प्रतिषेध. प्रश्न क्रमांक 92, बेकायदेशीरपणे सार्वजनिक पद धारण करण्याचा व्यक्ती विरुद्ध कोणत्या रिट वापरतात? तर अधिकार पृच्छा.
प्रश्न क्रमांक 93, कनिष्ठ न्यायालयाकडून खटला काढून घेण्यासाठी कोणता रेट वापरतात? तर प्राकर्षण आणि किंवा उत्प्रेक्षण. प्रश्न क्रमांक 94, कलम 226 नुसार रीट जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयाला. प्रश्न क्रमांक 95, जनहित याचिका PIL ही ची संकल्पना कोणत्या देशातून आली? तर अमेरिका. आता पाहू आपण इतर संबंधित तथ्य. प्रश्न क्रमांक 96, सैनिकी दलांच्या सदस्यांचे मूलभूत अधिकार मर्यादित करण्याचा अधिकार संसदेला कोणत्या कलमात आहे? कलम 33. प्रश्न क्रमांक 97, लष्करी कायदा लागू असताना मूलभूत अधिकारावर निर्बंध कोणत्या कलमात येतात? तर कलम 34. प्रश्न क्रमांक 98, मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याचा अधिकार संसदेला कोणत्या कलमात आहे? कलम 35. प्रश्न क्रमांक 99, संपत्तीचा अधिकार आता कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर कायदेशीर अधिकार कलम 300 अ. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100, राष्ट्रीय आणीबाणी कलम 19 कधी आपोआप निलंबित होतो? तर युद्ध किंवा बाह्य आक्रमणाच्या कारणास्तव आणीबाणी असल्यास, आणि हे कशात दिले आहेत? तर कलम 358 नुसार. तर विद्यार्थी मित्रांनो, यानुसार तुमचे 100 प्रश्न भाग 3 वर पूर्ण झाले आहेत. अतिशय डीप प्रश्न होते, तुमचा यावर कोणताच पॉईंट जाणार नाही आणि याच प्रकारचे आपण सर्व सामान्य ज्ञानावरील प्रश्न घेऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.